हॅलो स्टुडंट, आपण चॅप्टर नंबर 12 स्टडी करत आहोत सायकोफार्माकोलॉजिकल एजंट. सायकोफार्माकोलॉजिकल एजंट म्हणजे काय? असे एजंट जे आपल्या ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीला मॉड्युलेट करण्याचे काम करतात, म्हणजे परत पहिल्यासारखे रिस्टोर करण्याचे काम करतात. म्हणजे असे ड्रग जे आपल्या मेंटल ॲबिलिटीला मेंटेन करण्याचे काम करतात. दॅट इज द सायकोफार्माकोलॉजिकल एजंट. म्हणजे जर कोणत्याही कारणाने आपल्या मेंटल ॲबिलिटी म्हणजे जी मेंटल ॲबिलिटी आहे जी अफेक्ट होत असेल, जसे की डिसिजन, डिलिरिशन, हॅल्युसिनेशन, अँझायटी, डिप्रेशन, असं कोणतेही अबनॉर्मॅलिटी जर असेल तर ती अबनॉर्मॅलिटी ठीक करण्यासाठी सायकोफार्माकोलॉजिकल एजंट यूज केले जातात. आणि आपल्या ब्रेनचं नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन काय आहे, म्हणजे आपल्या ब्रेनची मेंटल ॲबिलिटी काय आहे, दोन वस्तूत इझिली डिफरन्शिएट करू शकतो आपला ब्रेन. रिॲलिटी काय आहे, फेक काय आहे, एक्झिस्टिंग काय आहे, नॉन एक्झिस्टिंग काय आहे, यामध्ये इझिली डिफरन्शिएट करू शकतो आपण आणि स्वतःला एक्सप्रेस करू शकतो. आणि कोणत्याही वस्तूला विचार करण्याची किंवा समजण्याची किंवा समजून घेण्याची किंवा मोटिवेट करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता, दॅट इज द नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन ऑफ ब्रेन. आणि तेच जर त्यामध्ये जर काही अबनॉर्मॅलिटी झाली तर ते ट्रीट करण्यासाठी सायकोफार्माकोलॉजिकल एजंट यूज केले जातात. आपण अँटीसायकोटिक ड्रग बघितले मागच्या लेक्चरमध्ये, त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं. आपण युजेस पण बघितले मागच्या लेक्चरमध्ये. कशात यूज केले जातात अँटीसायकोटिक ड्रग? तर सिझोफेनियामध्ये. म्हणजे ज्या पेशंटला सिझोफेनिया म्हणजे काय, तर एखाद्या पेशंटला वेड लागला असेल, इन शॉर्ट म्हणजे तो वेडा झाला असेल. म्हणजे सिझोफेनिया इज अ क्रोनिक अँड सम मेंटल डिसऑर्डर दॅट अफेक्ट्स हाऊ पर्सन थिंक्स, feel and behave. People with a schizophrenia may seem like they have a lost touch with reality. म्हणजे त्यांना रिअलमध्ये काय आहे हे समजतच नाही. Although schizophrenia is not as common as other mental disorder, the symptoms can be very disabling. त्यानंतर सेकंड आहे सिझो अफेक्टिव्ह डिसऑर्डरमध्ये पण यूज केले जातात, मॅनियामध्ये यूज केले जातात, ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोममध्ये यूज केले जातात. मॅनिया म्हणजे काय? एक्स्ट्रीमली इलिव्हेटेड आणि एक्साइटेबल मूड. ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोममध्ये काय? म्हणजे अ स्टेट ऑफ डिफ्यूज सेरिब्रल डिसफंक्शन असोसिएटेड विथ अ डिस्टर्बन्स इन अ कॉन्शियसनेस, कॉग्निशन, मूड आणि अफेक्ट बिहेवियर इन द अब्सेन्स ऑफ ड्रग. दॅट इज द ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोम. अँझायटीमध्ये म्हणजे एखाद्याला अँझायटी असेल त्यामध्ये पण अँटीसायकोटिक ड्रग यूज केले जातात. इंट्रॅक्टिबल हाय कफ म्हणजे उचकी लागली असेल तरी पण. टिटॅनस म्हणजे इन्फेक्शन झालं एखाद्याला, सिरियस बॅक्टेरियल इन्फेक्शन दॅट कॉज अ पेनफुल मसल स्पाझम, त्यामध्ये पण यूज केले जातात. अल्कोहोलिक हॅल्युसिनेशनमध्ये पण अँटीसायकोटिक ड्रग यूज केले जातात. त्यानंतर आहे हंटिंग्टन्स डिसीज. हंटिंग्टन्स डिसीज म्हणजे काय? नर्व सेल इन द ब्रेन ब्रेक डाऊन ओव्हर अ टाइम, दॅट इज द हंटिंग्टन्स डिसीज. त्यानंतर आहे टोरेटस सिंड्रोम. म्हणजे त्यामध्ये काय होतं? नर्वस सिस्टीम डिसऑर्डर इन्व्हॉल्विंग अ रिपीटिव्ह मुवमेंट ऑर अनवॉन्टेड साऊंड्स. हे सगळे यूज झाले अँटीसायकोटिक ड्रग्सचे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत कॉन्ट्रा इंडिकेशन ऑफ अँटीसायकोटिक ड्रग. दिस इज ड्रग आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन अ हायपर सेन्सिटिव्हिटी. म्हणजे एखाद्याला जर अँटीसायकोटिक ड्रगची हायपर सेन्सिटिव्हिटी असेल, म्हणजे असा ड्रग जो म्हणजे ड्रगची जर ॲलर्जी असेल तर त्याने ते अँटीसायकोटिक ड्रग घेऊ नये. त्यानंतर आहे CNS डिप्रेशन. म्हणजे एखाद्या पेशंटची CNS डिप्रेशन झाले आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेस आहे, तर अशा पेशंटला पण अँटीसायकोटिक ड्रग दिले जात नाही. त्यानंतर आहे ब्लड डिस्क्रॅशिया.
म्हणजे दॅट मे अफेक्ट द प्लाझ्मा कंपोनंट्स ऑफ द ब्लड, द बोन मॅरो ऑर द लिम्फ टिश्यू. म्हणजे प्लाझ्मा कंपोनंटला अफेक्ट करतात ते, म्हणजे ब्लडला, बोन मॅरोला आणि लिम्फ टिश्यूला अफेक्ट करतात. दॅट इज द ब्लड डिस्क्रॅशिया. त्यामध्ये पण अँटीसायकोटिक ड्रग घेतले जात नाही. त्यानंतर पार्किन्सन्स डिसीजमध्ये, पार्किन्सन्समध्ये डोपामिनची लेवल ही कमी झालेली असते. म्हणजे अ डिसऑर्डर ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम दॅट अफेक्ट द मुवमेंट ऑफ्टन इन्क्लुडिंग अ ट्रिमर्स. दॅट इज द पार्किन्सन्स डिसीज. आपण पुढच्या लेक्चरमध्ये नंतर बघणारच आहोत पार्किन्सन्स डिसीज आणि त्याचे ड्रग्स. त्यानंतर आहे लिव्हर, रिनल आणि कार्डियाक इन्सफिशियन्सी असेल त्यांनी पण अँटीसायकोटिक ड्रग यूज करू नये, म्हणजे त्या पेशंटला देऊ नये. त्यानंतर आहे प्रिकॉशन्स. म्हणजे अँटीसायकोटिक ड्रग्स जो पेशंट घेतोय त्यात काय काय प्रिकॉशन घेतले पाहिजे. म्हणजे जे एल्डरली पेशंट आहे, जे वयस्कर पेशंट आहेत त्यांना जनरली देऊ नये. severely ill or a debilitated and a diabetic client or a clients with a respiratory insufficiency, prostatic hypertrophy म्हणजे ज्याला युरिनरी डिफिकल्टी आहे, और इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन आहे, अशा पेशंटला अँटीसायकोटिक ड्रग शक्यतो देऊ नये. इंडिव्हिज्युअल should avoid exposure to extreme in a temperature while taking a antipsychotic medication. जे अँटीसायकोटिक ड्रग घेतात त्यांनी एक्सपोजर किंवा एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये जाऊ नये. आणि जर म्हणजे म्हाताऱ्या पेशंटला किंवा डायबेटिक पेशंटला किंवा रेस्पिरेटरी इन्सफिशियंट असलेल्या किंवा प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असलेल्या, म्हणजे ज्याला युरिनरीचे डिफिकल्टी आहे, अशा पेशंटला विथ मॉनिटरिंग अँटीसायकोटिक ड्रग द्यावे. किंवा त्यानंतर आहे सेफ्टी इन अ प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन हॅज नॉट बीन इस्टॅब्लिश. म्हणजे अँटीसायकोटिक ड्रग जनरली सेफ्टी नसतात प्रेग्नन्सीमध्ये आणि लॅक्टेटिंग वुमनसाठी, पण ते माहीत नाही आहे. हॅज नॉट बीन इस्टॅब्लिश. त्यानंतर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स, अँटीकोलिनर्जिक इफेक्ट दाखवतं. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन ऑफ अ अँटीसायकोटिक ड्रग्स. फर्स्ट ॲडवर्स ड्रग रिॲक्शन काय आहे, अँटीकोलिनर्जिक इफेक्ट. त्यामध्ये काय, ड्राय माउथ. म्हणजे अँटीकोलिनर्जिक ॲक्शन दाखवल्यामुळे सलायवेशन रिड्यूस होतं, म्हणजे स्टॉप होतं, त्यामुळे माउथ पूर्ण ड्राय पडतं. त्यानंतर सेकंड काय आहे, ब्लर व्हिजन. म्हणजे त्या व्यक्तीला व्हिजन म्हणजे समोरचं दिसणं ते एकदम ब्लर दिसतं. त्यानंतर आहे कॉन्स्टिपेशन. त्यानंतर आहे युरिनरी रिटेन्शन. आणि बाकीचे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन काय काय आहे, नॉशिया, GI अपसेट, स्किन रॅशेस, सिडेशन, फोटोसेन्सिटिव्हिटी आणि अर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. म्हणजे BP लो होतो. हे सर्व अँटीसायकोटिक ड्रगचे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आहे. त्यानंतर हार्मोनल इफेक्ट काय आहे, अँटीसायकोटिक ड्रगचे ॲडवर्स ड्रग रिॲक्शनमध्ये डिक्रीज अ लिबिडो आणि ग्लायनेकोमॅस्टिया, ॲम्नोरिया, इनफर्टिलिटी आणि वेट गेन. म्हणजे अँटीसायकोटिक ड्रग जनरली ॲम्नोरिया इफेक्ट दाखवतात, इनफर्टिलिटी आणि वेट गेन. म्हणजे ॲम्नोरिया म्हणजे काय, तर अब्सेन्स ऑफ अ मेरिस्ट्रियल पिरियड्स. आणि ग्लायनेकोमॅस्टिया म्हणजे ब्रेस्ट एनलार्जमेंट आणि टेंडरनेस. आणि वेट गेन होतं. आणि ECG, अँटीसायकोटिक ड्रग्स हे ECG चेंजेस करतात. म्हणजे QT प्रोलॉंगेशन झाल्यामुळे आणि T वेव्ह सप्रेशनमुळे ECG हा चेंज होतो. डिक्रीज द थ्रेशोल्ड लेवल, अग्रॅन्युलोसायटोसिस आणि
हायपरसलायव्हेशन. अग्रॅन्युलोसायटोसिस म्हणजे काय? लोअर WBC काउंट म्हणजे WBCचे प्रमाण कमी होतं, मोस्ट कॉमनली न्यूट्रोफिल्स. आणि त्यानंतर काय आहे? हायपरसलायव्हेशन. हे सगळे अँटीसायकोटिकचे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे. त्यानंतर आहे एक्स्ट्रा पिरॅमिडल सिम्पटम्स ऑफ अँटीसायकोटिक ड्रग्स. सुडो पार्किन्सोनिझम म्हणजे पार्किन्सन सारखे इफेक्ट दाखवतात अँटीसायकोटिक ड्रग्स, म्हणजे ट्रिमर्स, सफलिंग गेट, ड्रोलिंग रिजिडिटी, हे सगळे इफेक्ट दाखवतात. त्यानंतर आहे ॲकिनेशिया म्हणजे मस्क्युलर वीकनेस, मसल हे वीक होतात. त्यानंतर आहे अकेथेशिया म्हणजे कंटिन्युअस रेस्टलेसनेस आणि फॅट गेटिंग इफेक्ट होतो. त्यानंतर आहे डिस्टोनिया म्हणजे इनव्हॉलंटरी मस्क्युलर मुवमेंट्स, स्पाझम ऑफ फेस, आर्म्स, लेग्स आणि नेक्स. दॅट इज द इनव्हॉलंटरी मसलची मुवमेंट होते, फेसची, आर्मची, लेगची आणि नेकची, म्हणजे ती कंट्रोलमध्ये नसते. तो पेशंट म्हणजे त्याचे कंटिन्युअसली लेग्स हलताय किंवा मान हलते किंवा आर्म हलतोय किंवा फेस कंटिन्युअसली मुवमेंट करतोय. दॅट इज द डिस्टोनिया. त्यानंतर आहे ऑक्युलोगायरिक क्रायसिस म्हणजे अनकंट्रोल रोलिंग बॅक ऑफ द आय, म्हणजे कंटिन्यू आयची मुवमेंट होतीये, कंटिन्यू आय असे इकडे तिकडे होत आहेत. दॅट इज द ऑक्युलोगायरिक क्रायसिस. हे अँटीसायकोटिक ड्रग्सच्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे. इथं काही इमेजेस दाखवले आहे ॲकेथेशियाची, अकिनेशियाची आणि सुडो पार्किन्सोनिझममध्ये ट्रिमर्स, सफलिंग गेट आणि ड्रूलिंग आणि रिजिडिटी, हे सर्व अँटीसायकोटिक ड्रगच्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे. त्यानंतर टार्डिव डिस्केनेशिया म्हणजे बिझार फेशियल अँड टंग मुवमेंट, स्टिफ नेक अँड डिफिकल्टी स्वॉलोइंग, जी इमेजमध्ये दाखवली आहे. हे अँटीसायकोटिक ड्रग्सचे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत अँटी अँझायटी ड्रग्स. त्याआधी तुम्हाला अँझायटी म्हणजे काय माहीत असलं पाहिजे. अँझायटी म्हणजे काय? इट इज अ अनकम्फर्टेबल अनइझीनेस फिलिंग ज्यात कोणताही पर्टिक्युलर पर्सन अननोन रिझनवरून, अनडिफाईन्ड कॉजवरून फ्युचरसाठी चिंता करत असतो किंवा विचार करत असतो. यामुळे त्याची प्रेझेंट लाईफमध्ये त्याचा इफेक्ट होतो, त्याचा मेंटल अलर्टनेस कमी होतो, प्रेझेंट सिनारिओमध्ये फरक पडतो. अँझायटी म्हणजे काय? तर अननेसेसरी टेन्शन असणं, फ्युचरची चिंता असणं, टेन्शन असणं, कोणत्या तरी गोष्टीबद्दल सतत विचार करून टेन्शन घेणं, दॅट इज द अँझायटी. आणि त्याला ट्रीट करण्यासाठी ड्रग यूज करतात, दॅट इज द अँटी अँझायटी ड्रग्स. अँटी अँझायटी मेडिकेशन ॲज द नेम इम्प्लाइज आर प्रिस्क्राईब टू रिड्यूस द अँझायटी. अँझायटीमुळे काय होतं? आपले जे प्रेझेंट वर्क आहे ते आपण व्यवस्थित पूर्ण नाही करू शकत, भीती असल्यामुळे. जर अँझायटी नॉर्मल लेवलच्या वरती गेली तर आपल्या डेली लाईफला अफेक्ट करत असेल तर ट्रीटमेंटची गरज असते. जनरली अँझायटी ही नॉर्मल आणि हेल्दी इमोशन आहे, पण ती जर जास्त प्रमाणात झाले म्हणजे कंटिन्यू एखाद्याला जर म्हणजे समजा एखादा स्टुडंट आहे तो फेल वगैरे झाला तर त्याला अँझायटी येऊ शकते, पण काही काळानंतर ती जाते, दॅट इज द नॉर्मल. पण जर ती कंटिन्यू लाईफ लॉंग असले, अँझायटी कंटिन्यू असेल, क्रोनिकमध्ये गेली तर दॅट इज द ती प्रॉब्लेमॅटिक आहे, त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. दॅट इज द anxiety is a normal and often healthy emotion. However, when a person regularly feels a disproportionate level of anxiety, it might become a medical disorder when an individual faces potentially harmful or a worrying triggers. Feelings of anxiety are not only normal but are necessary for a survival.
with a social anxiety disorder have a general intense fear of or anxiety towards social or performance situations. They worry that action or behavior associated with their anxiety will be negatively evaluated by others, leading them to feel embarrassed. This worry often causes people with a social anxiety to avoid a social situation. They are prescribed for a number of illness, म्हणजे जनरलाइज अँझायटी. त्यानंतर आहे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, म्हणजे एखाद्याला सदमा लागलाय, काहीतरी त्याच्यासमोर इन्सिडन्स घडलाय, कंटिन्यू त्याला ते आठवून कंटिन्यू अँझायटी असणं, दॅट इज द पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. त्यानंतर फोबियासिस, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल भीती असणं, दॅट इज द फोबिया. म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल किंवा कशाही व्यक्तीबद्दल किंवा कशाही बद्दल भीती असणं मनात, दॅट इज द फोबिया. एखाद्याला पाण्याची भीती असेल, दॅट इज द हायड्रोफोबिया. किंवा एखाद्याला खूप हाईटवरनं भीती वाटते, हाईटवरनं खाली बघण्याची भीती वाटते, दॅट इज द फोबिया. त्यानंतर आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय, एकच ॲक्शन ती रिपीट करणं, म्हणजे अलाराम लावला आहे तर तो कंटिन्यू चेक करणं, एकदा दोनदा चेक करणं ठीक आहे, पण कंटिन्यू माहीत आहे का आपण सेट केला आहे तरी पण कंटिन्यू 4-5 वेळा ते चेक करणं, दरवाजा लावला आहे पण तरी कंटिन्यू 5-10 वेळेस तो जाऊन चेक करणं, दॅट इज द ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. किंवा एखाद्याने शेक हँड केलं तर लगेच हात धुणं, राहू, दॅट इज द ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. हे एक्झाम्पल होते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरचे, म्हणजे कसे रिॲक्ट करतात ते पेशंट. त्यानंतर आहे पॅनिक डिसऑर्डर. पॅनिक होणं, एखादा खूप जास्त पॅनिक होत असेल, खूप जास्त ओव्हर रिॲक्ट करत असेल, दॅट इज ते सुद्धा अँझायटीमध्ये कन्सिडर केलं जातं. त्यानंतर आहे इन्सोमनिया रिलेटेड टू अँझायटी. Generalized anxiety disorder symptoms include feeling restless, wound up and edge, being easily fatigued, having a difficulty concentrating, mind going blank. हे सगळे सिम्पटम्स आहे अँझायटीचे. being irritable, having a muscle tension, difficulty controlling feelings of worry, having a sleep problem such as a difficulty falling or a staying asleep, restlessness or unsatisfying sleep. हे अँझायटीचे सिम्पटम आहे. अँटी अँझायटी ड्रगचे क्लासिफिकेशन. अँटी अँझायटी ड्रगला अजून एक नाव आहे मायनर ट्रँक्युलायझर. 3 क्लास आहे अँटी अँझायटी ड्रगचे, बार्बिच्युरेट, बेन्झोडायझेपिन अँड नॉन बार्बिच्युरेट अँड नॉन बेन्झोडायझेपिन ड्रग. तर आपण बेन्झोडायझेपिन बघणार आहोत. बेन्झोडायझेपिन आर कन्सिडर अ सीएनएस डिप्रेसंट, म्हणजे त्यांची ॲक्शन काय आहे, सीएनएस डिप्रेसंट. म्हणजे अँटी अँझायटी ड्रग जनरली सिमिलर आहे सिडेटिव्ह हिप्नॉटिक सारखे, म्हणजे ते काम करतात, सीएनएस डिप्रेसंट ॲक्शन दाखवतात आणि अँझायटीला रिड्यूस करतात. आणि ॲज अ त्यांना नाव काय आहे, मायनर ट्रँक्युलायझर. हाऊ दे वर्क, enhance the action of a neurotransmitter GABA which slow down a brain activity. This produces a drowsy or a calming effect. म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे बेन्झोडायझेपिनचं, गॅबा हे न्यूरोट्रान्समीटर आहे. गॅबा न्यूरोट्रान्समीटर हे गॅबा रिसेप्टरवर बाइंड होतात आणि क्लोराईड चॅनलचे ओपनिंग करतात. क्लोराईड आयन हे एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलरली मूव्ह करतात आणि त्यामुळे काय होतं, हायपरपोलरायझेशन होतं आणि सीएनएस डिप्रेसंट ॲक्शन दाखवते आणि
बेन्झोडायझेपिन जे ड्रग आहे ते पण गॅबा रिसेप्टरलाच बाइंड होतं आणि ॲक्शन जी गॅबाची ॲक्शन आहे ते पोटॅन्शिएट करतं, म्हणजे क्लोराईड चॅनल ओपनिंग हे पोटॅन्शिएट करतं आणि त्यामुळे हायपर पोलरायझेशन होतं आणि क्लोराईड आयनची एंट्री एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रासेल्युलरली जास्त होते, म्हणजे इंट्रासेल्युलरली क्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे निगेटिव्ह चार्ज वाढल्यामुळे हायपर पोलरायझेशन होतं आणि CNS डिप्रेसंट ॲक्शन दाखवतं. हे मोड ऑफ म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे बेन्झोडायझेपिनचं. GABA which slow down the brain activity. This produces drowsy or a calming effect. They are used to produce a sedation, induce sleep, relieve anxiety and muscle spasm. म्हणजे मसल रिलॅक्स करतात and prevent a seizures पण प्रिव्हेंट करतात. दॅट इज द अँटी अँझायटी ड्रग. CNS डिप्रेसंट ॲक्शन दाखवतात. त्यानंतर साईड इफेक्ट काय आहे अँटी अँझायटी ड्रगचे? जनरली बेन्झोडायझेपिन आपण बघत आहोत. ड्राउझीनेस, पेशंट ड्राउझीनेस फील करतो, डिझीनेस फील करतो. लॉस ऑफ कोऑर्डिनेशन, फॅटिग्यू, मेंटल स्लोईंग आणि कन्फ्युजन. म्हणजे तो पेशंट कन्फ्यूज असतो, तो विचार करू शकत नाही, खूप कन्फ्युजन होतं. हे साईड इफेक्ट आहे अँटी अँझायटी ड्रगचे. त्यानंतर आहे विड्रॉल रिॲक्शन आर पॉसिबल. विड्रॉल रिॲक्शन म्हणजे काय? हे ऑकर्स इंडिव्हिज्युअलमध्ये वी हॅव डेव्हलप अ फिजिओलॉजिकल डिपेंडन्स ऑन अ ड्रग्स हू डिस्कंटिन्यू रिड्यूस देअर यूज. म्हणजे एखादा अँटी अँझायटी ड्रग घेतो आणि त्याने स्टॉप केलं घेणं अँटी अँझायटी ड्रग, तर तो विड्रॉल रिॲक्शन किंवा विड्रॉल सिंड्रोम दाखवतो. म्हणजे त्याचा फिजिओलॉजिकल डिपेंडन्स तयार झालेला असतो त्या ड्रगवर. म्हणजे तो ड्रग जर त्याने घेतला नाही तर त्याला विड्रॉल सिम्पटम दाखवतात. काय काय दाखवतात? शेकिनेस, हेडॅक, डिझीनेस, सीझर्स. म्हणजे सीझर्स सुद्धा येऊ शकतात. हे फिजिकल डिपेंडन्स असल्यामुळे अँटी अँझायटी ड्रग्सचे हे साईड इफेक्ट आहे अँटी अँझायटी ड्रगचे. त्यानंतर प्रिकॉशन अँटी अँझायटी ड्रग देताना इन एल्डरली पेशंट, म्हणजे जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना देताना प्रिकॉशन घेतले पाहिजे. त्यानंतर लंग्स डिसीज, लिव्हर डिसीज किंवा किडनी डिसीज किंवा स्लीप ॲपनिया, त्यामध्ये अँटी अँझायटी ड्रगचे प्रिकॉशन घेतले पाहिजे. कॉन्ट्राइंडिकेशन अॅक्यूट नॅरो अँगल ग्लुकोमा. इट इज अॅक्यूट नॅरो अँगल ग्लुकोमा म्हणजे काय? इट इज अ कॉज बाय अ ब्लॉक ड्रेनेज कॅनल इन द आय रिझल्टिंग इन अ सडन राईज इन अ इंट्राऑक्युलर प्रेशर. दॅट इज द अॅक्यूट नॅरो अँगल ग्लुकोमा. हे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे त्यात. अँटी अँझायटी ड्रग्स सेफ्टी कन्सर्न, रिस्क ऑफ ॲडिक्शन. म्हणजे पेशंट अँटी अँझायटी ड्रगला ॲडिक्ट होऊ शकतं. म्हणजे हे शुड बी ओनली यूज शॉर्ट टर्म. म्हणजे शॉर्ट टर्मसाठीच अँटी अँझायटी ड्रग यूज करू शकतो. लॉंग टर्मसाठी केलं तर पेशंट त्यासाठी ॲडिक्ट होऊ शकतं किंवा फिजिकल डिपेंडन्स होऊ शकतो त्या पेशंटला. म्हणजे ते घेतलं नाही तर त्याला विड्रॉल सिम्पटम दाखवू शकतो तो अँटी अँझायटी ड्रगचा. पेशंट शुड नॉट ड्राईव्ह ऑर ऑपरेट हेवी मशिनरी. म्हणजे अँटी अँझायटी ड्रग जर एखाद्या पेशंटने घेतले तर त्यांनी ड्रायव्हिंग करू नये किंवा हेवी मशिनरी यूज करू नये. कारण त्याचे सिम्पटम बघितले आपण, ड्राउझीनेस, डिझीनेस, म्हणजे हे साईड इफेक्ट बघितले ते आपण अँटी अँझायटी ड्रग घेतल्यावर दिसतात. त्यानंतर नॉट मिक्स विथ ETOH, ओपिएट, OTC, कफ ॲलर्जी मेडिकेशन, डेंटल ॲनेस्थेटिक कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. म्हणजे जे ड्रग रेस्पिरेटरी डिप्रेसंट आहे त्या ड्रग बरोबर जर अँटी अँझायटी ड्रग घेतले तर ते अजून CNS डिप्रेस करतात आणि त्यामुळे अजून डेंजरस इफेक्ट दाखवू शकतात. त्यामुळे जे रेस्पिरेटरी डिप्रेसंट ॲक्शन दाखवतात असे ड्रग जनरली अँटी अँझायटी बरोबर घेऊ नये. डिस्कस यूज
ऑफ OTC medication, over the counter medication and supplements and other prescribed drug with a MD before taking them with this type of medication. म्हणजे तुम्ही अँटी अँझायटी ड्रग घेत असाल तर तुम्ही ओव्हर द काउंटर काही मेडिसिन वापरतात, म्हणजे सर्दीच्या खोकल्याचे किंवा कोणत्याही पेन किलर वगैरे जे OTC मेडिसिन घेतो आपण, जे ओव्हर द काउंटर ते मेडिकेशन घेत असाल तर डॉक्टरशी तुम्ही कन्सर्न करू शकता. सांगितलं पाहिजे का आम्ही अँटी अँझायटी ड्रग घेतोय, त्याबरोबर आम्ही हे मेडिकेशन घेऊ का नको घेऊ. मस्ट नॉट बी डिस्कंटिन्यू ॲब्रप्टली, टॅपर शेड्यूल इज प्रिस्क्राईब. हे मेडिसिन जनरली डिस्कंटिन्यू करू नये मध्येच. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार शेड्यूल जे दिलं आहे, प्रिस्क्राईब केले आहे तेवढे मेडिसिन घेणं गरजेचं असतं अँटी अँझायटी ड्रगमध्ये. इथे आपण अँटी अँझायटी ड्रग बघितले. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अँटी डिप्रेशन ड्रग बघणार आहोत. इथे लेक्चर मी स्टॉप करते.